श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या बुधवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. त्याचप्रमाणे बुधवार हा गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी समर्पित असतो आणि संकष्टी चतुर्थी ही सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे ह्या संकष्टी चतुर्थीला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा हे भक्तांचे सर्व संकट दूर करून सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. इतकेच नाही तर या दिवशी त्यांची पूजा केल्याने धन, कीर्ती, वैभव आणि संपत्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये काही उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरामध्ये एक सकारात्मक शक्तीचा संचार वाढतो. तर पहा, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपले सर्व दोष, शत्रुपीडा, संकट, विघ्न, वास्तुदोष, पितृदोष, वाईट शक्ती यासारखे सर्व दोष दूर होतील आणि फक्त एक दिवसात आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल. असा हा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. जर आपल्याला दोष लागलेले असतील तर पहा, आपल्याला काही दोष लागलेले असतील तर आपलं कुठलंच महत्त्वाचं काम पार पडत नाही. तसेच वारंवार आपल्या पाठीमागे संकटसुद्धा लागलेली असतात. आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर दिवस झालं प्रयत्न करत असतो, भरपूर कष्टसुद्धा घेत असतो, पण आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही, यामुळे आपली इच्छाही पूर्ण होत नाही. तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी, आपले सर्व दोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेव्हा आपण विशिष्ट तिथीला काही उपाय करत असतो ना, तेव्हा आपल्याला त्या उपायांचं तुरंत फळ प्राप्त होत असतं. तर पहा, उद्या सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत. तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला उठल्यानंतर चमेलीचं जे तेल असतं, चमेलीचं तेल तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं, त्या दुकानामध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल. तर ते चमेलीचं तेल तुम्हाला एक छोटी बॉटल आणायची आहे आणि ते चमेलीचं तेल तुम्हाला उद्या सकाळी आपल्या संपूर्ण अंगाला लावायचं आहे. अगदी हाताला, पायाला, तोंडाला, सगळीकडे पूर्ण अंगाला आपल्याला हे चमेलीचं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाथरूममध्ये जायचं आहे. आता बाथरूममध्ये आपल्याला अंघोळीचं पाणी काढलेलं असेल, तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पहा काय टाकायचं आहे, थोडंसं आपल्या सर्वांच्या घरामध्ये गंगाजल हे असतंच आणि जर नसेल तर तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानातून गंगाजलची छोटी बॉटलसुद्धा आणून घरी ठेवा. कारण हे प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेला, प्रत्येक अशा विशिष्ट तिथींना आपल्या घरामध्ये गंगाजल हे लागतंच. काही उपाय करायला, काही गोष्टींसाठी, अनेक गोष्टींसाठी आपल्याला हे गंगाजल लागत असतं. तर गंगाजल आपल्याला थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल, तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये गंगाजल भेटलं नाही, तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता. तुम्हाला गोमूत्र किंवा गंगाजल या दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू भेटली तर तुम्ही नक्की आवर्जून टाका. आणि त्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे, या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. अगदी चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि हळद थोडीशी चिमूटभर टाकायची आहे. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला कशासाठी टाकायच्या आहेत पहा. गंगाजल जे आहे, गंगाजल आपण पाण्यामध्ये का टाकतो? कारण अशा काही विशिष्ट तिथींना पवित्र गंगेमध्ये स्नान करण्यासाठी खूप आणि विशेष महत्त्व असतं. जशा की एकादशी आली, अमावस्या आली, पौर्णिमा आली, संकष्टी चतुर्थी आली, अशा विशिष्ट तिथींना पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं. परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये स्नान करण्यास वेळ भेटत नाही. तर अशा वेळी आपण थोडंसं गंगाजल जर आपल्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या शरीरातील ज्या काही वाईट नकारात्मक शक्ती आहेत किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला लागलेले दोष आहेत, संकट आहेत, तर ते दूर होण्यास मदत होत असते. इतकं पवित्र असतं हे गंगाजल. आणि जर तुम्हाला गंगाजल नाही भेटलं तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता. आता गोमूत्र पहा, गोमूत्र आपण कोणत्याही शुभ कार्याच्या अगोदर सगळीकडे आपल्या त्या ठिकाणी, जेव्हा आपण एखाद्या घराची वास्तुशांती जरी असेल तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण
तिथली वाईट शक्ती दूर करण्यासाठी, नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी आपण गोमूत्राचा शिडकाव करत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्रसुद्धा टाकायचं आहे. आता तुम्हाला गोमूत्र आणि गंगाजल या दोन्हीपैकी कोणती एक वस्तू भेटली तर तुम्ही टाकू शकता. आणि मीठ जे आहे तर ते मीठ सर्व नकारात्मक शक्ती जी आहे ती खेचून घेण्याचं काम हे मीठ करत असतं. त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. सर्व नकारात्मक शक्ती, पॉवर जी आहे आपल्याला दोष लागलेले आहेत, आपल्या शरीराला लागलेले आहेत किंवा आपण कुठेही इतरत्र कुठेही बाहेर जातो तेव्हा आपल्याला माहीत नसतं की ती जागा कशी आहे. त्यावेळेला आपल्याला तिथले दोष लागलेले असतात. तर ते दोष आपल्या शरीरातील आपलं मन शुद्धीकरणासाठी आपल्याला हे मीठ टाकायचं असतं. खूप महत्त्वाचं आहे मीठ. आपल्या घरातील नकारात्मक शक्तीसुद्धा दूर करण्यासाठी आपण फरशी पुसायच्या पाणीमध्ये सुद्धा खडे मीठ टाकत असतो. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होते. त्याचप्रमाणे जसं आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हे मीठ टाकलं तर आपल्या शरीराला जे काही दोष लागलेले आहेत, नकारात्मक शक्ती आहे, वाईट शक्ती आहे, शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी आपल्याला हे खडे मीठ फार उपयोगाचं असतं. आता ही जी हळद टाकलेली आहे, तर हळद आपण कशासाठी टाकतो? हळद पहा, जर आपण खूप कष्ट करत असतो परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, आपल्या हातामध्ये पैसा टिकत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तो बाहेर जात असेल, तर तो आपल्याला घरामध्ये पैसा टिकण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी वेगवेगळे मार्ग दिसण्यासाठी आपल्याला ही चिमूटभर हळद खूप महत्त्वाची असते आणि खूप मदतसुद्धा करून जाते. त्यामुळे आपल्या हातामध्ये पैसा टिकावा, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी राहावी यासाठी आपल्याला ही चिमूटभर हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची असते. या सर्व वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत. या सर्व वस्तूंची धार्मिक महत्त्व जे आहे ते तुम्हाला मी पटवून दिलेलं आहे आणि हे इतकं महत्त्वाचं आहे ना, तुम्ही एकदा करून पहा. तुमच्या अंघोळीच्या अशा विशिष्ट तिथींना जर तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकल्या तर नक्कीच तुमच्या जीवनातील जी काही संकट आहेत, विघ्न आहेत, अडचणी आहेत, जे काही तुमच्या घराला किंवा तुम्हाला जे काही दोष लागलेले आहेत, घरातील वास्तुदोष, नकारात्मक शक्ती, हे सर्व दूर होण्यासाठी खूप मदत होते आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक शक्तीचा संचार वाढतो आणि आपल्या कामांना गती मिळत असते. त्यामुळे उद्याच्याला या 4ही वस्तूंपैकी जर तुम्हाला कोणतीही वस्तू नाही भेटली तर आपल्या घरामध्ये कमीत कमी मीठ तर हे अवश्य असतंच असतं. त्यामुळे तुम्हाला ह्या बाकीच्या वस्तूंपैकी कोणती नाही भेटली तर मीठ आणि चिमूटभर हळद जरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ केली तर अतिशय उत्तम. आता पहा, आपण अंघोळ करताना काय करत असतो? बरेच जण अंघोळ करत असताना मनामध्ये वाईट विचार येत असतात, पण आपल्याला असं नाही करायचं आहे. आपण जेव्हा अंघोळ करत असतो तेव्हा अंघोळ करत असताना आपल्या मनामध्ये सर्व सकारात्मक शक्ती आणि सकारात्मक विचार हे असले पाहिजेत किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः गणपतीचं नामस्मरण करत तुम्हाला अंघोळ करायची आहे. पहा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण हे गणपतीचं नामस्मरण करत आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे लाभ होत असतात. त्याचप्रमाणे पहा, अंघोळसुद्धा बरेच जण खूप चुकीच्या पद्धतीने करत असतात. अंघोळ करताना तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम एक पाण्याचा जो मग आहे तो आपल्याला उजव्या खांद्यावरती ओतायचा आहे, त्यानंतर डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे आणि त्यानंतर मग शेवटी तुम्हाला डोक्यावरती पाणी ओतावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अंघोळ करायची असते. बरेच जण गुडघ्यावरती वगैरे पाणी टाकतात किंवा डायरेक्ट डोक्यावरती पाणी टाकून अंघोळ करत असतात, तर अशी अंघोळ करायची नसते. ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही अंघोळ केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे आणि खूप चांगले लाभ होतील आणि तुमच्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे, शत्रुपीडा, सर्व दोष हे दूर होण्यास मदत होईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.